गाइस वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आमचा एंड सेमचा तिसरा पेपर आहे आणि या पेपरला सगळ्यांची लागलेली आहे गाईज, कारण की अवघड पेपर आहे थोडासा. का बरं? कारण की हा जर पेपर झाला म्हणजे मग आमचं पूर्ण टेन्शन गेल्यासारखं आहे गाईज. नंतरचे जे 2 पेपर आहे ते एकदम चिल आहे. चिल म्हणजे असं की जसा अभ्यास एका रात्रीत पण होऊ शकतो आणि खूप सोपे विषय आहे, जसं की सोशल मीडिया. आता मी हे ब्लॉग कशावर टाकतोय? सोशल मीडिया. काय बी लिहू शकतो, डायरेक्ट काय बी लिहू शकतो. हे बघा अजून यांचं चालूच आहे. पेपरला राहिलं फक्त 15-20 मिनिटांनी यांचं बघा आणखीन चालू आहे एनर्जी फंक्शनचा फॉर्म्युला. आणि यार वा, ब्लॉग सुरू केल्या कोणतरी येऊन गेलंय गाईस. सोबे आला ना. सगळे अभ्यास करून येते कुणाला लगे. अभ्यास करून येते बरोबर लगे टायमावर. ये ना इकडे सोम. घाबरतो ये. तर काय आज आमचा सॉफ्ट कम्प्युटिंगचा पेपर आहे. न्यूरल नेटवर्क आणि ते बाबा तसा अभ्यास झालाय, पण तशी एक असं एक ती म्हणताना ते अवघड पेपरला फाटती तसंच वाटतंय आता. अभ्यास करणाऱ्याची फाटती नाही. कारण की अभ्यास करतो पाठापासून येत नाही ना. बरोबर आहे, हे लॉजिक बरोबर आहे. कोणाचे सांगू का? तेव्हा ते दिसतंय का तुम्हाला? ते फोनवर बोलतंय घरून पुरा अभ्यास करून आला गाइस. आता सोहम गोरेची फाटती काय घरून पुरा अभ्यास करून आला गाइस. आता तो स्वतःला समजतंय की आपण पण एवढं त्याचं ते जेवढं करतं ते परफेक्ट करतं. आपण कसं अर्धवट भोंगळे सोडून देतो, अर्ध आपण बघू करू असं करतो. तसं ते जेवढंच करतं थोडंच करण म्हणजे पर्टिक्युलर कर. हाव ना सोहमचं खरं नाव सांगितलं ना, सोहम काळे. सॉरी गोरे. खोटं वाटत नाही बघ ना गाईस. त्याचं नाव आडनाव चेंज झालंय. दिसतंय का? हां दिसलं, सोहम गोरे. आता गाईस काय आता सांगू तुम्हाला आता कसा गेला पेपरची तर वाट लागू शकते. पण जर का आजचा पेपर चांगला गेला ना गाईस, डायरेक्ट गेलं मग डायरेक्ट 90% टेन्शन गेलं मग. जेनेटिक अल्गोरिदम सांग ना भैया. हे बघ आले सगळं झाल्यावर आता ये नाही काय? बोल ना नाही तेव्हा तर लय करतो. दिलले गया बिल्लो. टॅग करा गाईस प्लीज. पहिले व्लॉग बघा ना, आता जो व्लॉग बघा हे आजचा आहे बाप. एवढं अरे नको रे बाबा. करणौजला टॅग करा गाईस. म्हणून दाखव एकदा. नाही येत ना. शांत काय जो. अरे भैया मी काय विचारलं त्याचा आन्सर सांग. जेनेटिक अल्गोरिदम ते नॅचरल इनिशियल पॉप्युलर स्टेप्स विचारतो तुला. चांगला गेलाय म्हणजे एकदम नुसता टराक्टर टर्या मारल्या काय भावेश. नुसता इकडून तिकडं आहे रे. आपले 27 स्टेज भरवले म्हणजे विचार कर तू कसं ते जर काही SOMचे जर का ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहिलं मॅडम असं झाकणभर पाणी घेतात, भुतक्या मारायला जीव देऊन टाकत डायरेक्ट रस्टी हिट करून टाकल भाई. माझं वाचलं तर डायरेक्ट मॅडम मी विचार करीन कोणाची टर्रा मारायची कॅपॅबिलिटी किती असू शकते. आता कशाला येते ब्लॉग मध्ये. पण भारी गेला म्हणजे निघन आरामात निघून जाईन, काय विषय नाही. लटकणार बिटकणार नाही. आता यावेळेस नाही घेत ना मग. पुरं टेन्शन गेलं एकदाच. असं वाटायला की रिलॅक्स. कस गेलं सौम्या? कट्टर मारावं लागले भाऊ. कस गेला? निघाल ना 29 तारीख को देखते. अरे निघतो रे, जास्त काही विषय नाही. क्या शेरके बच्चे कसं गेला? एक नंबर भाऊ, एक नंबर पेपर गेला. फरक काय लय भारी पेपर जाऊ लागले. अरे यार ते गेला आमचा म्हणजे अवघड वाटत होतं. अवघड आला बी होता. तुला एक कळतंय का? असं नीट पकड. तुला एक कळतंय का? आपण एक ते प्रोफाईल पिक्चर काय बदललं. चला आपलं नशीब बदललंय, नशीब. आता बघ एक कंपनी येणार आहे आमच्या इथं, एक JLL म्हणून. ती कशी फोडतो बघ मी आता. काय भाऊंना कसा गेला? भाऊला कसा गेला? अरे कुन्नू भाई पडले. कुणाल भाऊने असा लिहिलाय म्हणे डायरेक्ट 30 सप्लिमेंट घेतल्या, फक्त 20 मार्क. किती पडेल ना? आरामात पडेल. काय माहिती, चेक केला हलक्यात तर पडत नाही. बॅक नाही रे, मोस्ट ऑफ द बॅक. एवढं असं फ्री नाही वाटत आहे का? बेस्ट पोर नाही का एक बॅक लागला? नाही
असं असं हे वाटत नाही का तुला? हलका हलका नाही वाटत आहे का? आम्ही काय बघितलं माहितीये का? हां. आम्ही काय बघितलं माहितीये का? हां. त्या दिवशी सोमगोरे पालते गाईज आता एकदम निवांत सुकूनमध्ये आम्ही चहा पिऊ. चहा पिणं झालं की मग थोड्या काय आळू घे ना आळू घे ना. हे आहे मग आता चहा पिऊ मस्त आणि घरी जाऊ. उद्या परवाच्या पेपरचं काही टेन्शन नाही गाईज. आता मागे ना तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.